तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। केंद्र सरकार आपले अपयश लपवण्यासाठी तिरंगा यात्रा काढण्याचे नाटक करत असल्याचा घणाघाती आरोप प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी वर्धा येथील पत्रकार परिषदेमध्ये केला। जम्मू काश्मीरमध्ये 27 पर्यटकांना दहशतवाद्यांनी ठार केले। यासाठी आपली कमकुवत ठरलेली गुप्तचर यंत्रणा जबाबदार आहे। यावर कोणतेही प्रश्न उपस्थित केले जात नाहीत, तर हल्लेखोर दहशतवाद्यांना अद्याप पकडण्यात आलेले नाही। पाकिस्तानला धडा शिकवण्याची चांगली संधी होती, पण केंद्र सरकारने तीही गमावली। दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानवर हल्ला चढवून संपूर्ण पाकिस्तान काबीज करून तो भारतात सामील केला पाहिजे, ही भारतातील जनतेचीही भावना आहे। आता तिरंगा यात्रा काढून भाजपचे लोक काय सिद्ध करू इच्छितात, असा टोलाही बच्चू कडू यांनी भाजपाला लगावला। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, वर्धा। आपलं अपयश लपवण्यासाठी काढलेली यात्रा आहे, हे सरकारचं मोठं अपयश आहे आणि सरकारनं ही चूक कबूल केली होती अमित शाह साहेबांना। आम्ही जर तिथं 2-3 शिपाई ठेवले असते तर आम्ही पाहतो ही घटनाच घडली नसते। आणि मग 24-28 लोकांच्या मृत्यू प्रकरणी खरे जबाबदार कोण आहे? तसं अतिरेकी जबाबदार तर आहेच, पण त्याला आढळणारी आमची यंत्रणा गेली कुठं होती? त्यांनी काय केलं होतं तिथे? तर 2000 शिवाय आम्ही पाहतोय आमचे पर्यटक होते, तिथं तुमचा सैनिक का नव्हता? त्याचं उत्तर सरकारनं का देत नाही? त्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं पाहिजे आणि का नव्हतं त्याचं कारणही दिलं पाहिजे, पण ते देत नाही। आणि मग त्याच्यासाठी खरं तर ही जबाबदारी आज जे आपण पाहतोय, आज जे काही युद्ध स्थिती आज निर्माण होत आहे, याचं कारण फक्त त्यावेळची तिथली यंत्रणा कुशल ठरली। त्याचं खरं तर स्पष्टीकरण आलं पाहिजे आणि त्याच्यात